हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जी टेस्ट सिरीज चालू केले तिचा नेक्स्ट टेस्ट पेपर पाहणार आहोत. यातही जीके, जीएस, मॅथ्स, रिजनिंग, मराठी, इंग्लिश, ग्रामर सर्व सब्जेक्टचे क्वेश्चन्स इन्क्लुडेड आहेत. आणि तुमच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, झेडपी भरती या सर्व एक्झाम्ससाठी हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. चूज द प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड ब्रदर इन लॉ. प्लुरल फॉर्म ओळखायचा आहे ब्रदर इन लॉचं. ब्रदर इन लॉज, ब्रदर्स इन लॉ, ब्रदर इन्स लॉ की ब्रदर अँड लॉज. ब्रदर इन लॉचं अनेक वचनी काय येईल तर ते येईल ऑप्शन बी, ब्रदर्स इन लॉ. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, ब्रदर्स इन लॉ. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द स्टेटमेंट विच इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. ग्रॅमॅटिकली करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. ही गेव मी 2 डझन्स ऑरेंजेस, ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस, ही गेव मी 2 डझन ऑरेंज की ही गेव मी 2 डझन्स ऑरेंज. तर कोणतं ग्रॅमॅटिकली करेक्ट स्टेटमेंट येईल या चारपैकी? तर आपल्याला माहिती आहे जेव्हा डझन, 1000, 100 या संख्यावाचक नामांचा वापर विशेषणासारखा एखाद्या नामापूर्वी करतात तेव्हा हे शब्द सिंग्युलर म्हणजे एकवचनी वापरतात. आणि यांच्या नंतर येणारे नाम असते प्लुरल. नाम असते प्लुरल आणि हे शब्द असतात सिंग्युलर. त्यामुळे आपल्याला डझन हा शब्द पाहिजे सिंग्युलर आणि त्यानंतरचे नाम म्हणजे ऑरेंजेस पाहिजे प्लुरल. ठीक आहे. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. डझन अँड ऑरेंजेस. तर ऑप्शन बी मध्ये आहे डझन अँड ऑरेंजेस. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस. ठीक आहे. जेव्हा डझन, 1000, 100 यांसारख्या संख्यावाचक नामांचा वापर विशेषणासारखा एखाद्या नामापूर्वी करतात तेव्हा हे शब्द असतात सिंग्युलर आणि यांच्यानंतर येणारे नाम असते अनेकवचनी म्हणजे प्लुरल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द प्लुरल ऑफ द वर्ड क्रायटेरियन. चूज द प्लुरल ऑफ द वर्ड क्रायटेरियन. क्रायटेरियन या शब्दाचा प्लुरल अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. क्रायटिक्स, क्रायटेरियस, क्रायटेरियास की क्रायटेरिया. तर कोणतं येईल अनेकवचनी क्रायटेरियनचं? तर हे होईल ऑप्शन डी, क्रायटेरिया. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह फेमिनाईन फॉर गॉड. गॉड या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. फेमिनाईन ऑफ गॉड. गॉड लाईक, गॉड लेडी, गॉडेस की प्रिन्सेस. फेमिनाईन ऑफ गॉड. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, गॉडेस. पुढचा प्रश्न. चूज द नाउन फॉर्म ऑफ इंडिकेट. नाउन फॉर्म ऑफ इंडिकेट. तर इंडिकेट या शब्दाचा नाउन फॉर्म कोणता असेल? इंडिकेशन, इंडिकेट, इंडिकेट की इंडिकेटिव्ह. नाउन फॉर्म ऑफ इंडिकेट. तर नाउन फॉर्म ऑफ इंडिकेट येईल इंडिकेशन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, इंडिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ताजमहल इज डॅश दॅन कुतुब मिनार. ताजमहल इज डॅश दॅन कुतुब मिनार. ओल्ड, ओल्डेस्ट, ओल्डर की एल्डर. तर काय येईल या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर? तर ताजमहल इज ओल्डर दॅन कुतुब मिनार. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ताजमहल इज ओल्डर दॅन कुतुब मिनार. तर ओल्डर काय येईल? तर ओल्डरचा वापर करतात वस्तू आणि प्राण्यांसाठी आणि एल्डर, एल्डेस्टचा वापर करतात ब्लड रिलेशनसाठी. ब्लड रिलेशनसाठी एल्डर, एल्डेस्ट आणि वस्तू आणि प्राण्यांसाठी ओल्डर, ओल्डेस्ट. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये दॅन येते तेव्हा मोस्टली ओल्डर वापरतात. आपल्या सेंटेन्समध्ये दॅन आलेलं आहे त्यामुळे ओल्डर इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स शब्दाचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म ओळखायचा आहे. सिग्निफाय, सिग्निफिक, सिग्निफिकंट की सिग्निफाईंग. ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ सिग्निफिकन्स. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, सिग्निफिकंट. सिग्निफिकन्स या शब्दाचं विशेषण येईल सिग्निफिकंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फ्रेंड वॉज ॲडिक्टेड डॅश ड्रिंकिंग. माय फ्रेंड वॉज ॲडिक्टेड डॅश ड्रिंकिंग. टू, फॉर, विथ की ॲट. माय फ्रेंड वॉज ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. मनी इज द रिझन डॅश द मर्डर. मनी इज द रिझन डॅश द मर्डर. फॉर, ऑफ, टू की नो प्रेपोजिशन. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? मनी इज द रिझन डॅश द मर्डर. तर रिझन नंतर कोणतं प्रेपोजिशन येते? तर रिझन नंतर फॉर हे प्रेपोजिशन येते. रिझन फॉर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आणि कॉज नंतर कोणतं प्रेपोजिशन येते? तर कॉज नंतर येते ऑफ. रिझन फॉर अँड कॉज ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे.
द ट्रेन लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन, द ट्रेन विल लीव बिफोर वी रीच द स्टेशन, द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन, की द ट्रेन वॉज लिव्हिंग बिफोर वी रीच द स्टेशन. कोणता येईल ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स? तर सेंटेन्समध्ये काय आलंय, तर सगळ्या सेंटेन्समध्ये बिफोर आलंय. आणि बिफोरच्या सेंटेन्सचा रूल काय असतो, तर सेंटेन्समध्ये बिफोर असल्यास पहिली घटना पूर्ण भूतकाळात आणि दुसरी घटना असते साध्या भूतकाळात. आम्ही स्टेशनवर पोहोचण्याच्या आधी ट्रेन निघून गेली. आधी ट्रेन निघून गेली की आधी आम्ही पोहोचलो, तर आधी ट्रेन निघून गेली. पहिली घटना आहे म्हणून पूर्ण भूतकाळात, आणि त्यानंतर आम्ही स्टेशनवर पोहोचलो ही दुसरी घटना आहे म्हणून ती येईल साध्या भूतकाळात. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पहिली घटना येईल पूर्ण भूतकाळात आणि दुसरी घटना येईल साध्या भूतकाळात. सेंटेन्समध्ये बिफोर असल्यास पहिली घटना असते पूर्ण भूतकाळात आणि दुसरी घटना असते साध्या भूतकाळात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिल्वर ॲज वेल ॲज गोल्ड आर फाउंड इन इंडिया, फाइंड द एरर. सेंटेन्समध्ये एरर कोणत्या पार्टमध्ये आहे, पार्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड की फोर्थ? तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? सिल्वर ॲज वेल ॲज गोल्ड आर फाउंड इन इंडिया. तर पार्ट 3 मध्ये एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पार्ट 3 मध्ये का, तर सेंटेन्समध्ये आपल्या आलेलं आहे ॲज वेल ॲज, आणि ॲज वेल ॲजने दोन कर्ते जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे सिंग्युलर येते की प्लुरल येते? तर क्रियापद हे सिंग्युलर येते, प्लुरल येत नाही. जेव्हा ॲज वेल ॲजने दोन कर्ते जोडलेले असतात, इथे सिल्वर अँड गोल्ड हे दोन कर्ते ॲज वेल ॲजने जोडलेले आहेत, त्यामुळे त्यानंतरचं क्रियापद येईल सिंग्युलर. आर न येता इथे इज यायला पाहिजे होतं. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पार्ट 3 मध्ये एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय होप शी डॅश रिकवर सून. आय होप शी डॅश रिकवर सून. विल, इज, वुड, हॅव बीन. तर काय येईल या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर? आय होप शी डॅश रिकवर सून. तर आपल्याला माहिती आहे होप, त्यानंतर थिंक, त्यानंतर सपोज, बिलीव या क्रियापदांनंतर येणाऱ्या वाक्याचा काळ कोणता असतो? कोणता असतो? तर साधा भविष्यकाळ असतो. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आय होप शी विल रिकवर सून. जेव्हा सेंटेन्समध्ये होप, थिंक, सपोज, बिलीव ही क्रियापद येतात तेव्हा त्यानंतर येणाऱ्या वाक्याचा काळ असतो साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. It dash continuously since 6 o'clock this morning. It dash continuously since 6 o'clock in morning. Is raining, have rained, has been raining की had been raining. तर जेव्हा सिन्स नंतर एखादी घटना सुरू होण्याची निश्चित वेळ दिलेली असते तेव्हा तो कोणता टेन्स असतो? तर तो असतो प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. हॅज बीन रेनिंग. It has been raining continuously since 6 o'clock in this morning. सिन्स नंतर घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिलेली असते तेव्हा तो चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. वी सॉ देम गो आउट. तर काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? वी सॉ देम गो आउट. दे वेर सीन गॉन आउट. दे हॅव बीन सीन टू गो आउट. दे सॉ अस टू गो आउट की दे वेर सीन टू गो आउट. काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? तर आपल्या सेंटेन्समध्ये आलंय सॉ, आपल्या सेंटेन्समध्ये आलंय V2 आणि V2चं पॅसिव्हमध्ये काय चेंज होते? तर वॉज किंवा वेअर प्लस V3. वॉज, वेअर प्लस V3. V2चं पॅसिव्हमध्ये चेंज होते वॉज, वेअर प्लस V3. इथे देम आहे, देम हे प्लुरल आहे त्यामुळे प्लुरल नुसार इथे वेअर प्लस V3 येईल. तर सॉचं V3 होते सीन. वेअर प्लस सीन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. वेअर प्लस सीन. तर वेअर सीन आहे ऑप्शन ए मध्ये, त्यानंतर वेअर सीन आहे ऑप्शन डी मध्ये. ऑप्शन बी अँड ऑप्शन सी हे दोन्ही कट झाले बरोबर. ऑप्शन ए आणि ऑप्शन डी मध्ये आहे वेअर सीन, वेअर सीन. ठीक आहे. तर मग काय येईल याचं करेक्ट आन्सर? ऑप्शन ए की ऑप्शन डी? तर इथे गोच गॉन होईल की गोच राहील? तर इथे गोच गॉन होणार नाही. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दे वेअर सीन टू गो आउट हे येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वी ॲडमायर दी ब्रेव. वी ॲडमायर दी ब्रेव. चेंज इट इन टू पॅसिव्ह व्हॉइस. तर काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? वी ॲडमायर दी ब्रेव. ब्रेवरी शुड बी ॲडमायर्ड बाय अस. दी ब्रेव आर ॲडमायर्ड बाय अस. वन शुड ॲडमायर दी ब्रेव की एव्हरी वन मस्ट ॲडमायर दी ब्रेव. काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस?
तर सेंटेन्स मध्ये आले ॲडमायर. ॲडमायर म्हणजे आहे V1, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आलेलं आहे. पॅसिव्ह होताना कशात चेंज होईल, तर एम इज आर प्लस V3. V1 चं चेंज होते एम इज आर प्लस V3. तर ऑप्शन चेक करा, कोणत्या ऑप्शनमध्ये एम इज किंवा आर प्लस V3 दिलेला आहे. तर ॲडमायरचं V3 होईल ॲडमायर्ड. तर एम इज किंवा आर प्लस ॲडमायर्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. ऑप्शन ए मध्ये आहे शुड बी ॲडमायर, एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये आहे शुड ॲडमायर, कट झालं. एव्हरीवन मस्ट ॲडमायर, डी सुद्धा कट झालं. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आर ॲडमायर्ड आहे ऑप्शन बी मध्ये, सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी ब्रेव आर ॲडमायर्ड बाय अस येईल तुमचा करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. जेव्हा सेंटेन्स मध्ये V1 आलेलं असते, वर्बचं फर्स्ट फॉर्म आलेलं असते, तेव्हा पॅसिव्ह होताना ते चेंज होते एम किंवा इज किंवा आर प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह सिनोनिम ऑफ ॲब्रोगेट. ॲब्रोगेट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल. क्रिएट, फॅसिनेट, रन की ॲबॉलिश. ॲब्रोगेट. तर ॲब्रोगेटचा अर्थ काय होतो, बंद करणे, रद्द करणे, कॅन्सल करणे. बंद करणे, रद्द करणे, कॅन्सल करणे. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम. तर क्रिएटचा अर्थ होतो निर्माण करणे, फॅसिनेट म्हणजे मोहित करणे, हिप्नोटाइज करणे, त्यानंतर रन, त्यानंतर ॲबॉलिशचा अर्थ काय होतो, रद्द करणे, नष्ट करणे, कॅन्सल करणे, ॲब्रोगेट करणे. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनिम ऑफ ॲब्रोगेट इज ॲबॉलिश, रद्द करणे, बंद करणे, कॅन्सल करणे, ॲबॉलिश करणे, ॲब्रोगेट करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रान या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. रान या शब्दाचे समानार्थी शब्द विपिन, अरण्य, कांतार की कानन. रान या शब्दाचे समानार्थी शब्द. तर विपिन, अरण्य, कांतार, कानन हे सर्व रान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे ऑप्शन चेक करा. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सर्व पर्याय बरोबर आहेत. विपिन, कांतार, अरण्य, कानन ही सर्व रान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अज या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड, तर दुसरा कोणता. अज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. माणूस, राक्षस, ईश्वर की गाढव. तर अज या शब्दाचा एक अर्थ होतो बोकड आणि दुसरा अर्थ होतो ईश्वर. ऑप्शन सी येईल तुमचा करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता. गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे. चपला, वसुंधरा, बिजली की सौदामिनी. गटाबाहेरचा शब्द तर कोणता येईल. तर चपला म्हणजे वीज, वसुंधरा म्हणजे पृथ्वी, बिजली म्हणजे वीज, सौदामिनी म्हणजे सुद्धा वीज. तर गटाबाहेरचा शब्द कोणता येईल. तर ऑप्शन बी वसुंधरा येईल गटाबाहेरचा शब्द. चपला, बिजली, सौदामिनी ही सर्व वीज या शब्दाची समानार्थी शब्द आहेत. वसुंधरा येईल तुमचा ऑड मॅन आउट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द डॅश आहे. आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द काय आहे. कालवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण की परिमाणदर्शक क्रियाविशेषण. तर थोडे या शब्दाची जात कोणती येईल. तर थोडे हा शब्द येईल परिमाणदर्शक क्रियाविशेषण मध्ये. परिमाणदर्शक क्रियाविशेषण आहे थोडे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वाक्यातील प्रयोग ओळखा. शंकर वराह मारतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मकर्तरी, कर्मणी, भावे की कर्तरी. शंकर वराह मारतो. तर कर्ता काय आहे वाक्यात. तर कर्ता आहे शंकर. कर्त्याला प्रत्यय आहे का. तर कर्त्याला प्रत्यय नाहीये, त्यामुळे येईल कर्तरी प्रयोग. ऑप्शन डी येईल तुमचा करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे पत्र लिहून झाले. तर कोणता प्रयोग येईल. कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, पुराण कर्मणी की समापन कर्मणी प्रयोग. त्याचे पत्र लिहून झाले. तर जेव्हा वाक्यात धातूला ऊन हून प्रत्यय असून पुढे झाले, होईल असे सहाय्यक क्रियापद असते, तेव्हा ते समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण असते. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा सेंटेन्समध्ये धातूला ऊन हून हे प्रत्यय लागलेले असतात आणि पुढे झाले किंवा होईल असे क्रियापद असते, सहाय्यक क्रियापद असते, तेव्हा ते समापन कर्मणीचे उदाहरण असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विधाती, विधाते, विद्यादेवता की विधात्री. तर याचं स्त्रीलिंगी रूप येते विधात्री. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा. सत प्लस मान. सत प्लस मान या संधी विग्रहाची योग्य संधी कोणती येईल. सन्मान, सम्मान, सत्यमान की सन्मान. तर सत प्लस मान, इथे त या व्यंजनापुढे
म हे अनुनासिक आलेलं आहे. त या व्यंजनापुढे म हे अनुनासिक आलेलं आहे, म्हणून इथे त च्या बद्दल त वर्गातील अनुनासिक येईल व संधी होईल. त वर्गातील अनुनासिक आहे न, सन्मान ही संधी होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. त च्या पुढे म हे अनुनासिक आलेलं आहे, म्हणून ते त च्या बद्दल त च्या वर्गातील पुढचं अनुनासिक येईल न आणि सन्मान ही संधी होईल. ठीक आहे. तर मित्रांनो या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.